मेथड्सच्या मागल्या लेक्चरमध्ये आपण स्केलार प्रोडक्ट कशाला म्हणायचं ते बघितलं. जर दोन वेक्टर्सचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणारा आन्सर जर स्केलार असेल तर आपण त्याला स्केलार प्रोडक्ट असं म्हणतो, बरोबर. ते बघत असताना आपण अजून एक फॅक्ट बघितलेली की जर आपण दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केलं तर मिळणारं उत्तर फक्त स्केलारच असतं असं नाही, तर मिळणारा आन्सर बऱ्याचदा वेक्टर सुद्धा असू शकतं. ओके, मग दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केलं आणि मिळणारं उत्तर जर वेक्टर असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला वेक्टर प्रोडक्ट असं म्हटलं जातं. काय म्हणायचं त्याला? वेक्टर प्रोडक्ट. सो व्हॉट डू यू मीन बाय वेक्टर प्रोडक्ट? वेक्टर प्रोडक्ट कशाला म्हणायचं बघा. when two vectors are multiplied then the answer or the after multiplication of two vectors we get a different physical quantity. दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन, दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज घ्या म्हणजे वेक्टर क्वांटिटीज घ्या, त्यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तिसरी जी मिळणारी क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी, ओके, तिसरी ती सुद्धा वेक्टरच असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला वेक्टर प्रोडक्ट असं म्हणायचं. ओके, तर बघा क्लिअर आहे. मल्टिप्लिकेशन करून मिळणारं उत्तर वेक्टर असेल तर त्याला काय म्हणायचं? वेक्टर प्रोडक्ट. पण अशी डेफिनेशन आपल्याला सांगून चालणार नाही, त्यासाठी एक प्रॉपर डेफिनेशन सांगावी लागेल. काय डेफिनेशन आहे बघा. द वेक्टर प्रोडक्ट ऑफ द वेक्टर प्रोडक्ट ऑफ two non-zero vectors is a vector. काय म्हणायचं? The vector product of two non-zero vectors is a vector. म्हणजे दोन वेक्टर्सचा प्रोडक्ट घेतला तर मिळणारं उत्तर काय असेल? वेक्टर असेल. whose magnitude is given by product of magnitudes of two given vectors and sine of angle between them. बघा, दोन वेक्टर्सचा जर वेक्टर प्रोडक्ट घेतला, दोन नॉन झिरो वेक्टर्सचा जर वेक्टर प्रोडक्ट घेतला तर तो वेक्टर प्रोडक्ट सुद्धा काय असतो? वेक्टरच असतो. तिसरा मिळणारा वेक्टर असतो ज्याची मॅग्निट्यूड कशी दिली जाईल? हुज मॅग्निट्यूड इज गिवन बाय प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स. ओके, जे काही दोन वेक्टर्स आहेत त्या दोन वेक्टर्सला काहीतरी मॅग्निट्यूड असेल की नाही, त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्या दोघांमध्ये असणाऱ्या अँगलचा साइन घ्यायचा. या सगळ्यांचा प्रोडक्ट मिळाला घेतला तर मला वेक्टरची काय मिळणार? मॅग्निट्यूड. पण मिळणारी क्वांटिटी कसली आहे? वेक्टर आहे. मग मिळणारी क्वांटिटी सुद्धा वेक्टर असेल तर त्याला मॅग्निट्यूड पण असणार आणि डायरेक्शन पण असणार. या डेफिनेशन वरून हा जो पार्ट लिहिलेला आहे याच्यावरून आपल्याला फक्त काय मिळते? वेक्टरची मॅग्निट्यूड मिळते की नाही. मग बघा, अँड द डायरेक्शन ऑफ product will be perpendicular to the plane of given vectors. ओके, म्हणजे काय बघा, आपल्याला नुसती मॅग्निट्यूड सांगून चालेल काय? नाही, कारण मिळणारं उत्तर वेक्टर असल्यामुळे काय सांगावे लागेल? डायरेक्शन पण सांगावी लागेल. मग आपण काय सांगितलं? मॅग्निट्यूड इज गिवन बाय प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम. ठीक आहे, पण डायरेक्शन कशी असणार? डायरेक्शन जी असणार आहे, द डायरेक्शन ऑफ द प्रोडक्ट विल बी परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ गिवन वेक्टर. म्हणजे जो काही प्रोडक्ट मिळणार आहे, जो काही वेक्टर मिळणार आहे त्या वेक्टरची डायरेक्शन पहिल्या दोन वेक्टर्सच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार. म्हणजे बघा कसं, सपोज हा एक वेक्टर आहे वेक्टर पी, हा दुसरा वेक्टर आहे वेक्टर क्यू. आता या दोघांमध्ये अँगल किती आहे? थीटा. मग या दोघांचा मी क्रॉस प्रोडक्ट घेतला. बघा, ऍक्च्युली वेक्टर प्रोडक्ट जो असतो ना, इट इज डिनोटेड बाय क्रॉस. वेक्टर प्रोडक्ट कसा डिनोट करायचा? क्रॉसनी. बघा असं, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. आता हा कशाने डिनोट केलाय? क्रॉसनी. आपण स्केलार प्रोडक्ट कशाने डिनोट करत होतो? डॉटनी. म्हणून त्याला कुठला प्रोडक्ट म्हणत होतो? डॉट प्रोडक्ट.
व्हेक्टर प्रोडक्ट इज डिनोटेड बाय क्रॉस. बघा व्हेक्टर प्रोडक्ट इथे लिहितो मी, व्हेक्टर प्रोडक्ट इज डिनोटेड बाय क्रॉस between two vectors, hence it is also called as क्रॉस प्रोडक्ट. त्यालाच काय म्हणायचं, क्रॉस प्रोडक्ट. बघा मग आता ह्या दोन वेक्टर्सचा मी क्रॉस प्रोडक्ट घेतला म्हणजे वेक्टर प्रोडक्ट घेतलाय इज इक्वल टू याची मॅग्निट्यूड, ऍक्च्युली पी क्रॉस क्यू ची मॅग्निट्यूड लिहिणार आहे आपण, कारण इथे मिळणारं उत्तर वेक्टर आहे त्यामुळे मॅग्निट्यूड मिळणार आणि मग डायरेक्शन सांगणार. सो काय लिहिलं बघा मी, मॉड ऑफ पी क्रॉस क्यू म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ पी क्रॉस क्यू इज इक्वल टू पी म्हणजे पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, क्यू म्हणजे दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि साइन थिटा म्हणजे अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. सो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट बघा पी आणि क्यू, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू यांचा जो क्रॉस प्रोडक्ट आहे त्याची मॅग्निट्यूड किती असणार, पी क्यू साइन थिटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स. बघा प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम. किती अँगल आहे, थिटा, म्हणून पी क्यू साइन थिटा ही झाली मॅग्निट्यूड. तुम्ही म्हणाल सर डायरेक्शन कशी, लक्षात घ्या डायरेक्शन जी असणार आहे ती डायरेक्शन या दोन वेक्टर्सच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे समजा हे दोन वेक्टर्स बघा, फॉर एक्झाम्पल हे बघा हा एक वेक्टर असेल वेक्टर पी, हा एक वेक्टर असेल वेक्टर क्यू. आता हे दोघं हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहेत. कुठल्या प्लेन मध्ये आहेत, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. जर मी या दोघांचा वेक्टर प्रोडक्ट घेतला, काय घेतला, वेक्टर प्रोडक्ट, तो वेक्टर प्रोडक्ट या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार म्हणजे असं असणार. बघा हे बघा आता हा जो वेक्टर प्रोडक्ट रेड पेन दिसतोय तुम्हाला, हा रेड पेन ह्या ब्लॅक आणि ग्रीन पेनला परपेंडिक्युलर आहे का, म्हणजे हा वेक्टर पी असेल, हा वेक्टर क्यू असेल, या दोघांचा जो क्रॉस प्रोडक्ट आहे तो या दोघांच्या प्लेनला कसा असणार, परपेंडिक्युलर. मग आता बघा परपेंडिक्युलर असणार म्हणजे असा पण असू शकतो आणि असा पण असू शकतो, वर पण परपेंडिक्युलर असू शकतो, खाली पण परपेंडिक्युलर असू शकतो. मग हे जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर त्यासाठी एक स्पेसिफिक रूल असतो, राईट हँड स्क्रू रूल. बघा पहिल्यांदा हे लिहून घ्या, बघा हे समजून घ्या. हे असणार वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू, हा वेक्टर रिझल्टंट वेक्टर प्रोडक्ट असणार जो या दोघांच्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आलं लक्षामध्ये, समजलं का सगळ्यांना, नाही थांबा हा मग पी घ्यावा लागेल, हा क्यू आणि असा. बघा मी सिक्वेन्स बदलला का बदलला तर ते तुम्हाला सांगतो. हे समजलं का सगळ्यांना, मॅग्निट्यूड किती असणार, पी क्यू साइन थिटा. डेफिनेशन समजली का, वेक्टर प्रोडक्ट इज डिनोटेड बाय क्रॉस, हेन्स इट इज कॉल्ड एज क्रॉस प्रोडक्ट. ओके, नाउ the direction of cross product is given by right hand screw rule. Right hand screw rule. बघा राईट हँड स्क्रू रूल म्हणजे काय, बघा राईट हँड स्क्रू रूल म्हणजे काय, तुम्ही बघा स्क्रू जर एखादा आपण फिट करत असेल तर स्क्रूला एक तर आपण क्लॉकवाईज रोटेट करतो किंवा अँटी क्लॉकवाईज करतो. तर राईट हँड स्क्रू रूल सिंपल आहे, तुम्ही जर प्रोडक्ट क्लॉकवाईज घेतला, प्रोडक्ट कसा घेतला, क्लॉकवाईज, तर स्क्रूचा टिप कुणीकडे जाणार, डाऊनवर्ड. ओके, आणि तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज स्क्रू फिरवला तर स्क्रू कुणीकडे येणार, वर. म्हणजे थोडक्यात असं, जर दोन वेक्टर्सचा प्रोडक्ट क्लॉकवाईज घेतला तर तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार म्हणजे त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर डाऊनवर्ड, आणि अँटी क्लॉकवाईज घेतलं तर अपवर्ड. म्हणजे बघा आता इकडे मी कुठला प्रोडक्ट घेतला, इथं क्यू क्रॉस पी घेतलाय का, पी क्रॉस क्यू घेतलाय, बघा असा घेतलाय की नाही. ही कुठली डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. जेव्हा अँटी क्लॉकवाईज असं तुम्ही प्रोडक्ट घेणार तेव्हा तो वेक्टर पण इकडे डायरेक्टेड असणार वर, आणि हाच प्रोडक्ट जर असा घेतला मी, हा वेक्टर क्यू घेतला, हा वेक्टर पी घेतला, हाच प्रोडक्ट असा घेतला, देन दिस विल बी लाईक दिस, वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी. ओके, आता पी क्रॉस क्यू ची डायरेक्शन बघा आणि क्यू क्रॉस पी ची डायरेक्शन बघा, सेम नाही. कारण इथं प्रोडक्ट अँटी क्लॉकवाईज घेतलाय आणि इथं क्लॉकवाईज घेतलाय. अँटी क्लॉकवाईज घेतला तर वर डायरेक्टेड, बघा हे असं. हे जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं तर अपवर्ड डायरेक्टेड असणार, क्लॉकवाईज रोटेट केलं तर डाऊनवर्ड डायरेक्टेड असणार. सो सिंपल आहे, कॉम्प्लिकेट करायचं नाही. ओके,
क्लॉकवाईज घेतला तर प्रोडक्ट डाऊनवर्ड डायरेक्टेड असणार, अँटी क्लॉकवाईज घेतला तर प्रोडक्ट अपवर्ड डायरेक्टेड असणार, प्रोव्हाइडेड दॅट हे दोन व्हेक्टर्स हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असले पाहिजे. आणि 99.99% केसेस मध्ये व्हेक्टर्स हॉरिझॉन्टल प्लेन मध्येच असतात. म्हणजे बघा मगाचं जे दाखवतो तुम्हाला, बघा हा एक व्हेक्टर, हा एक व्हेक्टर, बघा जर हा पी असेल हा क्यू असेल, असा जर मी अँटी क्लॉकवाईज घेतला, अँटी क्लॉकवाईज प्रोडक्ट घेतला तर हा वर डायरेक्टेड असणार आणि क्लॉकवाईज घेतला तर हा खाली डायरेक्टेड असणार. आलं लक्षामध्ये? ओके चला. सो समजलं का सगळ्यांना? व्हेक्टर प्रोडक्ट जो असतो तो व्हेक्टर प्रोडक्ट लक्षात ठेवा व्हेक्टर्सच्या प्लेनला कायम कसा असतो? परपेंडिक्युलर असतो. सो व्हेक्टर प्रोडक्ट of two vectors is always perpendicular to the plane of given vectors. दिलेल्या व्हेक्टर्सच्या कायम तो कसा असणार? प्लेनला परपेंडिक्युलर असणार. ओके चलो लिहून घ्या हे व्हिडिओ पॉज करून, डायग्राम व्यवस्थित काढा आणि जर याच्यामध्ये काही शंका असेल तर मला विचारा. हे महत्वाचं आहे खूप. आता आपल्याला व्हेक्टर प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. जसे आपण स्केलर प्रोडक्टचे बघितलेले का, तसे आपल्याला कोणाचे बघायचे? व्हेक्टर प्रोडक्टचे. सो द नेक्स्ट पॉइंट विल बी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. कॅरेक्टर्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट हे आपल्या पॉइंटचं नाव. चलो बघूया कॅरेक्टरिस्टिक. पहिला कॅरेक्टरिस्टिक, आता बघा मी इथे एक डायग्राम काढलेली. या डायग्राम मध्ये एकदा पी क्रॉस क्यू घेतलेला आणि एकदा क्यू क्रॉस पी घेतलेला. पी क्रॉस क्यू कुणीकडे डायरेक्टेड होता? वर. क्यू क्रॉस पी कुणीकडे डायरेक्टेड होता? खाली. म्हणजे दोघांची डायरेक्शन सेम होती का? नव्हती. बघा व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. व्हेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही. का करत नाही? कारण पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस पी. सिक्वेन्स जर बदलला, कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय? सिक्वेन्स बदलला तरी जर व्हॅल्यू सेम येत असेल तर, किंवा सिक्वेन्स बदलला तरी ते व्हेक्टर सेम राहत असतील तर काय म्हणतो आपण त्याला? कम्युटेटिव्ह लॉ. पण मुळात इथं कम्युटेटिव्ह लॉ ओबे केला जात नाही. का केला जात नाही? कारण पी क्रॉस क्यू आणि क्यू क्रॉस पी इक्वल नाही. का नाही? बघा डायग्राम परत काढतो. पी क्यू हा असणार पी क्रॉस क्यू आणि दुसरी डायग्राम बघा क्यू पी हा असणार क्यू क्रॉस पी. आता दोघांची मॅग्निट्यूड सेम येईल पण डायरेक्शन सेम असेल. काय? बघा हा वर डायरेक्टेड आहे, हा खाली डायरेक्टेड आहे. आणि व्हेक्टर्सना इक्वल असण्यासाठी दोघांची डायरेक्शन कशी असणं गरजेचं आहे? सेम असणं गरजेचं आहे. मॅग्निट्यूड पण सेम असणं गरजेचं आहे. इथं मॅग्निट्यूड सेम असणार पण डायरेक्शन सेम असणार नाही. म्हणून पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस पी. म्हणून मी असं म्हणणार इट डज नॉट ओबे व्हेक्टर लॉ, डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणू शकतो. पण एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, मॉड ऑफ पी क्रॉस क्यू इज इक्वल टू मॉड ऑफ क्यू क्रॉस पी. दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे पण नुसती मॅग्निट्यूड सेम असून चालेल काय? नाही. तर मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शन सुद्धा सेम असणं गरजेचं आहे. जर सेम असेल तरच ते कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतील. सो क्लिअर पहिला कॅरेक्टरिस्टिक, व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. चलो नेक्स्ट, vector product obeys distributive law of multiplication. वेक्टर प्रोडक्ट काय करतो? वेक्टर प्रोडक्ट काय करतो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करतो. म्हणजे बघा ओबे करतो म्हणजे कसा? असा असेल वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. जर असं असेल तर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर सी असेल तर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी
प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी, म्हणजे या वेक्टर ए न आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला असता हा वेक्टर ए प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होऊ शकतो, म्हणजे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला. म्हणून मी असं म्हटलं वेक्टर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. क्लिअर सगळ्यांना? दिस इज कॅरेक्टरिस्टिक नंबर 2. नाउ कॅरेक्टरिस्टिक नंबर 3, स्पेशल केसेस ऑफ वेक्टर प्रोडक्ट. कॅरेक्टरिस्टिक नंबर 3 काय आहे? स्पेशल केसेस ऑफ वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्टच्या स्पेशल केसेस बघायच्या. त्यातली फर्स्ट वन, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल. जर दोन वेक्टर्स कसे असतील? पॅरलल असतील. दॅट इज theta is equal to 0. Therefore, vector P cross vector Q is equal to 0. का 0? का 0? Vector P is equal to vector Q. Mod किती येणार? Mod of vector P plus vector Q किती येणार बघा? P Q sin 0. Sin 0 किती असतो? 0. So mod of किती येणार? Mod किती येणार? त्याची मॅग्निट्यूड किती येणार? 0. So काय सांगायचं बघा? If two vectors are parallel, then mod of vector P cross Q त्यांच्या वेक्टर प्रोडक्टची मॅग्निट्यूड किती येणार? 0. नेक्स्ट केस नंबर 2, स्पेशल केस नंबर 2, इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल. दोन वेक्टर्स कसे असतील? अँटी पॅरलल असतील. दॅट इज थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. थीटा इज इक्वल टू किती? 180 डिग्री. देअरफॉर P क्रॉस Q is equal to PQ sin 180. sin 180 किती असतं? 0. म्हणजे 0 into anything 0. म्हणजे mod of P cross Q is equal to सुद्धा किती आला? इथं सुद्धा किती आला? 0. म्हणजे दोन वेक्टर्स पॅरलल असू द्या नाहीतर अँटी पॅरलल असू द्या, त्यांच्या वेक्टर प्रोडक्टची मॅग्निट्यूड किती येणार? 0. प्रॉपर्टी नंबर 3, इफ टू वेक्टर्स आर perpendicular, that is theta is equal to 90 degree. आता जर दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील याचा अर्थ दोघांमधला अँगल किती असेल? 90 डिग्री असेल. देअरफॉर mod of P cross Q is equal to PQ into sin 90. sin 90 किती असतं आपल्याला माहिती आहे? 1. देअरफॉर इट विल बी PQ. आलं लक्षामध्ये? सो जर दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर P क्रॉस Q ची मॅग्निट्यूड किती असणार? PQ. ओके. मग देअरफॉर बघा, देअरफॉर इथं एक प्रॉपर्टी सांगतो, I क्रॉस J म्हणजे x अलॉंग x आणि y. बघा, x आणि y हे जर दोन असतील, ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला म्हणजे वेक्टर अलॉंग x ऍक्सिस आणि वेक्टर अलॉंग y ऍक्सिस जर घेतला तर तो त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार. म्हणजे कशाच्या अलॉंग येणार? z ऍक्सिसच्या. कारण हे तीन ऍक्सिस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील. मग हा x असेल, हा y असेल आणि हा z असेल. मग i कॅप आणि j कॅप याचा प्रोडक्ट घेतला तर तो कुणाच्या अलॉंग असेल? यस, k कॅपच्या असेल. काय म्हणजे इथे येणार i कॅप क्रॉस j कॅप इज इक्वल टू k कॅप. ओके. नेक्स्ट पुढे बघूया, कॉमा j कॅप क्रॉस k कॅप इज इक्वल टू i कॅप. बरोबर. y आणि z च्या अलॉंग असणारा वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट कशाच्या अलॉंग असणार? x च्या. आणि अँड k कॅप क्रॉस i कॅप इज इक्वल टू j कॅप. आलं लक्षामध्ये? समजलं का सगळ्यांना? बघा, हे x च्या आणि y च्या त्याचा रिझल्टंट म्हणजे प्रोडक्ट z च्या अलॉंग, हे y आणि z च्या त्याचा रिझल्टंट किंवा प्रोडक्ट x च्या अलॉंग, आणि हे z आणि x च्या अलॉंग त्याचा प्रोडक्ट किती? y च्या. प्रत्येक वेळेला जो मिळणारा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट दोन वेक्टर्सच्या प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर. प्रॉपर्टी महत्वाची आहे, लिहून घ्या, पुढे यूज होणार आहे. ओके, लिहून घ्या. ओके, चला कॅरेक्टरिस्टिक नंबर 4 बघूया. कॅरेक्टरिस्टिक नंबर 4 असतो, इफ वेक्टर P इज इक्वल टू वेक्टर Q. जर दोन वेक्टर्स इक्वल असतील देन वेक्टर P क्रॉस वेक्टर Q
इज इक्वल टू वेक्टर पी क्रॉस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू 0. कसं काय बघा, पी क्रॉस क्यू म्हणजे ऍक्च्युली हे दोन एक इक्वल वेक्टर्स आहेत. मग मी काय केलं बघा, क्यूच्या जागी पी पुट केलं, पी क्रॉस पी, पीच्या जागी क्यू पुट केलं तर क्यू क्रॉस क्यू इज इक्वल टू किती 0. बरोबर, कारण दोन इक्वल वेक्टर्स मधला अँगल किती असतो आपल्याला माहिती आहे. इक्वल वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर्स. बरोबर, आणि पॅरलल वेक्टर मध्ये थीटा किती असणार 0, साइन 0 0. म्हणजे याचा अर्थ एखाद्या वेक्टरला त्याच वेक्टरनं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे एखाद्या वेक्टरचा त्याच वेक्टर बरोबर वेक्टर प्रोडक्ट घेतला तर तो किती असणार आहे 0. देअरफॉर मी असं लिहिन बघा, देअरफॉर I cap cross I cap is equal to J cap cross J cap is equal to K cap cross K cap is equal to 0. बघा, त्याच वेक्टरचा त्याच्या बरोबरच क्रॉस प्रोडक्ट, इथं पण त्याच वेक्टरचा त्याच्या बरोबरच क्रॉस प्रोडक्ट, इथं पण त्याच वेक्टरचा त्याच वेक्टर बरोबर क्रॉस प्रोडक्ट घेतला आणि तो किती आहे इक्वल टू 0. क्लिअर सगळ्यांना? सो दॅट्स ऑल अबाउट फोर्थ कॅरेक्टरिस्टिक. आता आपल्याला फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक बघायचा आहे, तो खूप महत्वाचा आहे. याच्यावरून काय कन्क्लुजन निघणार, एखाद्या वेक्टरचा त्याच वेक्टर बरोबर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो क्रॉस प्रोडक्ट ऑलवेज किती असतो 0. लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, मागे जाऊन लिहून घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेले पाहिजेत आपल्याकडे, महत्वाचे आहेत. आता बघा, समजा एखादा वेक्टर जर कोऑर्डिनेट्सच्या फॉर्म मध्ये दिला असेल किंवा कंपोनेंट्सच्या फॉर्म मध्ये दिलेला असेल, म्हणजे बघा इफ नंबर 5 आहे हा, इफ वेक्टर p is equal to I cap px plus j cap py plus k cap pz and vector q is equal to I cap qx plus j cap qy plus k cap qz असा दिला असेल तर ह्या दोघांचा जो क्रॉस प्रोडक्ट आहे तो किती असतो, तो क्रॉस प्रोडक्ट आपल्याला आता इथं फाइंड आउट करायचा आहे. ओके, त्यासाठी काय करणार बघा मी, देअरफॉर आता इथं प्रूफ वगैरे डायरेक्ट सांगतो मी. वेक्टर p क्रॉस वेक्टर q इज इक्वल टू वेक्टर p क्रॉस वेक्टर q इज इक्वल टू बघा काय येणार बघा, असेल का I cap px प्लस j cap py प्लस k cap pz क्रॉस I cap qx प्लस j cap qy प्लस k cap qz येईल असं. आता एक काम करायचं, या प्रत्येक टर्मनी ह्याला मल्टिप्लाय करायचं, या प्रत्येक टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि या प्रत्येक टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. काय बघा असेल का, असं लिहितो इथं वेक्टर p क्रॉस वेक्टर q इज इक्वल, इकडे लिहितो बघा बघा I cap px into I cap px म्हणजे असं येईल का px qx I cap क्रॉस I cap येईल का, प्लस px qy I cap क्रॉस j cap, बरोबर का, बघा I cap क्रॉस j cap प्लस px qz I cap क्रॉस k cap. ओके, हा पहिला ब्रॅकेट किंवा त्यालाच पुढे कंटिन्यू करूया, प्लस प्लस. आता काय करूया, हा पहिला ब्रॅकेट घेऊया, यस फर्स्ट वन. आता ह्या जे कॅप न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, कसं येईल बघा, असं येईल का py qx I cap क्रॉस j cap प्लस py qy j cap क्रॉस j cap प्लस py qz j cap क्रॉस k cap. बरोबर, हा दुसरा ब्रॅकेट आला, प्लस आता तिसरा ब्रॅकेट. आता काय करायचं, ह्या k cap pz नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे असेल का बघा pz qx k cap क्रॉस I cap प्लस ते इथं पुढे कंटिन्यू करतो, ते इथं पुढे कंटिन्यू केलं, प्लस काय पुढे बघा k cap नाही qz नाही pz सॉरी pz qy k cap क्रॉस j cap, बरोबर, प्लस pz qz
के कॅप क्रॉस के कॅप. ओके ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज. रेल्वे गाडी समजली का? काय केलंय, ह्या प्रत्येक टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ह्या प्रत्येक टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ह्या प्रत्येक टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. आलं लक्षामध्ये? आता बघा, नाव वी हॅव काही महत्वाचे फॅक्टर्स, महत्वाचे रूल्स आहेत आपल्याकडे. काय बघा, आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू 0. आहे हा फर्स्ट रूल बघितलेला बघा. कॉमा दुसरा घ्या, दुसरा इथंच लिहितो पुढे मी, हे याच्या पुढचं आहे बरं का, इकडे पुढे खाली हे हे असं कंप्लीट आहे. लक्षात ठेवा आपण सिक्वेन्स कसा केलाय. बोर्ड थोडासा लहान आहे कंपॅरेटिव्हली, डेरिव्हेशन खूप मोठं आहे त्याच्यामुळे जागा आपल्याला जास्त लागते. हे समजलं का सगळ्यांना? परत काय बघितलं आपण, आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप बघितलं आपण. त्याच्यानंतर काय बघितलं, जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप. आणि काय बघितलं, यस कॉमा जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप बघितलं, कॉमा के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. मग अशी असंच बघितलं का आपण परपेंडिक्युलर साठी. येस, आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप आणि के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. आता काय करूया, याचे उलट घेऊया. इथं तसं पण आहे बघा, इथं बघा आय कॅप डॉट जे कॅप आहे, पण इथं बघा काय आहे, जे कॅप क्रॉस आय कॅप असेल. इथं जे कॅप क्रॉस आय कॅप आहे, उलट झालं सॉरी, जे कॅप क्रॉस आय कॅप. ओके बरोबर, बाकी बरोबर आहे सगळं. ओके ओके ठीक आहे. मग आता बघा एक काम करूया, ह्याला उलट केलं तर मी बघा असेल का, जे कॅप क्रॉस आय कॅप, आय कॅप क्रॉस जे कॅप. जर के कॅप असेल तर जे कॅप क्रॉस आय कॅप किती असेल, मायनस के कॅप असेल काय? येस ऑर नो? त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कॉमा के कॅप क्रॉस जे कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप आय कॅप असेल तर के कॅप क्रॉस जे कॅप किती असेल, मायनस आय कॅप असणार. आणि बघा आय कॅप क्रॉस के कॅप, के कॅप क्रॉस आय कॅप जे कॅप असेल तर आय कॅप क्रॉस के कॅप किती असणार, मायनस जे कॅप. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यूज वरच्या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायच्या आहेत. ओके, फ्रेम मध्ये बसते का बघूया. लेट मी सी. बसते, काय अडचण नाही. ओके बघा ना, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स इंटू आय कॅप क्रॉस आय कॅप. आय कॅप क्रॉस आय कॅप किती, 0. 0 इंटू एनिथिंग 0, म्हणजे ही टर्म किती आली, पहिली टर्म 0 आली का? येस. पी एक्स क्यू वाय ऍज इट इज, हे पी एक्स क्यू वाय ऍज इट इज. ओके, आय कॅप क्रॉस जे कॅप, आय कॅप क्रॉस जे कॅप किती आहे, के कॅप. म्हणजे आय कॅप क्रॉस जे कॅपच्या ऐवजी किती लिहायचं, के कॅप. म्हणजे काय येणार बघा, पी एक्स क्यू वाय इंटू के कॅप. क्लियर? प्लस पी एक्स क्यू झेड. ठीक आहे. के कॅप क्रॉस आय कॅप किती आहे, के कॅप क्रॉस आय कॅप जे कॅप आहे, पण आय कॅप क्रॉस के कॅप किती आहे बघा, आय कॅप क्रॉस के कॅप किती आहे, मायनस जे कॅप. म्हणजे पी एक्स क्यू झेड ऍज इट इज इंटू काय, मायनस जे कॅप. त्याला ब्रॅकेट करतो असा. ओके, क्लिअर सगळ्यांना? प्लस प्लस हे संपलं ब्रॅकेट. पुढच्या ब्रॅकेट मध्ये पी वाय क्यू एक्स इंटू जे कॅप क्रॉस आय कॅप. आता जे कॅप क्रॉस आय कॅप कुठे दिसतंय का मला, हा इथे दिसतंय बघा. जे कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू मायनस के कॅप. म्हणजे हे पी वाय क्यू एक्स ऍज इट इज, जे कॅप क्रॉस के कॅपच्या ऐवजी किती, नाही, जे कॅप क्रॉस आय कॅपच्या जागी किती, मायनस के कॅप. बरोबर. प्लस पी वाय क्यू वाय इंटू जे कॅप क्रॉस जे कॅप. जे कॅप क्रॉस जे कॅप दिसतंय का मला, दिसतंय बघा. जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू 0. म्हणजे इथं 0 पुट केल्यावर ही पूर्ण टर्म किती येणार, 0. म्हणजे प्लस 0. चला पुढं, पी वाय क्यू झेड जे कॅप क्रॉस के कॅप.
आता मला जे कॅप क्रॉस के कॅप कुठे दिसतंय का? येस, इथं आहे बघा. जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप. म्हणजे इथं जे कॅप क्रॉस के कॅपच्या जागी किती लिहायचं? आय कॅप. म्हणजे प्लस पी वाय क्यू झेड ऍज इट इज. जे कॅप क्रॉस के कॅपच्या ऐवजी किती लिहायचं? आय कॅप. ओके, प्लस पीझेड. आता पीझेड क्यू एक्स इंटू के कॅप क्रॉस आय कॅप. के कॅप क्रॉस आय कॅप कुठे दिसतंय का? येस, इथं दिसतंय बघा. के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू किती? जे कॅप. म्हणजे हे पीझेड क्यू एक्स ऍज इट इज. के कॅप क्रॉस आय कॅपच्या जागी किती? जे कॅप. प्लस पीझेड क्यू वाय इंटू के कॅप क्रॉस जे कॅप. के कॅप क्रॉस जे कॅप कुठे दिसतोय का? हिअर इट इज. के कॅप क्रॉस जे कॅप किती? मायनस आय कॅप. म्हणजे पीझेड क्यू वाय इंटू किती? मायनस आय कॅप. बरोबर का? मायनस आय कॅप प्लस पीझेड क्यू झेड इंटू के कॅप क्रॉस के कॅप. के कॅप क्रॉस के कॅप कुठे दिसतंय का? इथं. ते किती आहे? 0. म्हणजे इथं 0 पुट केल्यावर 0 इंटू एनिथिंग 0. समजलं का? बघा, व्हॅल्यू पुट केल्या सगळ्यांच्या. क्लिअर समजलं सगळ्यांना? ओके. आता हे वरचं तुम्ही लिहून घ्या. मी वरचं पुसणार आहे. वरचा यूज संपलाय. वरचं पुसणार आहे, फक्त खालची लाईन ठेवणार आहे. चलो, उप्स. व्हिडिओ पॉज करा. अरे कॅरेक्टरिस्टिक पुसतच नाही आणि लिहून घ्या. सिम्प्लिफाय करूया. प्लस मायनस जे काही साईन बदलतात ते बदलूया आणि मग कॉमन काढून पुढच्या स्टेपकडे जाऊया. बघा, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू पी एक्स क्यू वाय इंटू के कॅप. हे 0 गेलं ना? पी एक्स क्यू वाय इंटू के कॅप. आता हे मायनस प्लस मायनस म्हणजे मायनस पी एक्स क्यू झेड जे कॅप. बघा, ही तिसरी टर्म बघा. प्लस मायनस 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 काय? पी वाय क्यू एक्स के कॅप प्लस पुढची 0 उडवून टाका. पी वाय क्यू झेड इंटू जे कॅप. सॉरी, आय कॅप. पी वाय क्यू झेड इंटू आय कॅप. बरोबर, ही तिसरी टर्म. आता पुढे बघा, प्लस हे ऍज इट इज, याच्यामध्ये काय बदल होणार नाही. पी झेड क्यू एक्स इंटू जे कॅप. मायनस होईल का? प्लस मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय कॅप. पुढची टर्म 0. आता एक काम करूया. आय कॅपच्या सगळ्या टर्म्स एकत्र लिहूया, जे कॅपच्या सगळ्या टर्म्स एकत्र लिहूया, के कॅपच्या सगळ्या टर्म्स एकत्र लिहूया. पी क्रॉस क्यू इज इक्वल टू प्लस ची टर्म अगोदर मायनस ची टर्म नंतर. म्हणजे असं येईल का? बघा, पी वाय क्यू झेड आय कॅप. पी वाय क्यू झेड आय कॅप मायनस पी झेड क्यू वाय आय कॅप. ही आय कॅपची टर्म आणि ही आय कॅपची टर्म एकत्र लिहिली एका ब्रॅकेटमध्ये. प्लस जे कॅपच्या लिहा. जे कॅपची प्लस टर्म कुठली? ही. म्हणजे काय येणार बघा, पी झेड क्यू एक्स जे कॅप मायनस पी एक्स क्यू झेड जे कॅप. प्लस आता झेडच्या टर्म लिहा. के कॅपच्या, सॉरी, के कॅपची पहिली प्लस टर्म असेल का? पी एक्स क्यू वाय के कॅप मायनस 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 पी वाय क्यू एक्स के कॅप. ब्रॅकेट क्लोज. आय कॅपच्या एकत्र लिहिल्या, जे कॅपच्या एकत्र लिहिल्या, के कॅपच्या एकत्र लिहिल्या. आता काय करूया? प्रत्येक ब्रॅकेट मधनं जे कॉमन निघते ते काढूया. सो पी क्रॉस क्यू इज इक्वल टू काय येणार बघा? असेल का? पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय कॅप प्लस पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड इंटू जे कॅप प्लस पी एक्स क्यू वाय
मायनस पी वाय क्यू एक्स इंटू के कॅप. समजलं का? आय कॅप जे कॅप के कॅप कॉमन काढलं. आता ह्या जर व्हॅल्यू बघितल्या तर आता मी ह्या व्हॅल्यूज ना एका डिटर्मिनंटच्या 3x3 ऑर्डरच्या डिटर्मिनंट मध्ये ठेवू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल, हे सुद्धा तुमचं फायनल आन्सरच आहे. हे लिहून घ्या खालचं पुसायच्या अगोदर. थोडस मागे जाऊन लिहून घ्या. ओके, आता इकडे लक्ष द्या. हे पी क्रॉस क्यू, आता इथं बघा हे सुद्धा कुठल्या फॉर्म मध्ये आलं? आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्म मध्ये आलं का? आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्म मध्ये आलं म्हणजे वेक्टर आहे. म्हणजे दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तो सुद्धा काय मिळाला? वेक्टर. पण मग ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये मी लिहिणार बघा, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ, कसं लिहायचं बघा, आय कॅप जे कॅप के कॅप px py pz qx qy qz. आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला. तुम्हाला माहिती असेल 3x3 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा? हा कॉलम क्लोज करायचा, हा कॉलम क्लोज करायचा, आय कॅप इंटू पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय, आहे का बघा. परत हे सगळं क्लोज करायचं. ओके, म्हणजे मधलं क्लोज करायचं. जे कॅप इंटू काय येणार बघा, पी एक्स क्यू झेड मायनस पी झेड क्यू एक्स, आहे का बघा, पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड. हा ठीक आहे, मायनस असतं ना, परत मायनस प्लस होतं. ऍक्च्युली मध्ये मायनस असतं, मग ते मायनस मल्टिप्लाय केल्यावर ते उलट होतं. आणि मग हे क्लोज केलं तर काय येणार, के कॅप इंटू पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. आलं का बघा. ऍक्च्युली ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायची मेथड तुम्हाला माहिती असेल 3x3 ची. सो अशा प्रकारे 3x3 चा डिटर्मिनंट मिळणार तुम्हाला जर तुम्ही दोन वेक्टर्स जे की तुम्हाला कुठल्या फॉर्म मध्ये दिलेले असतील, कंपोनंट्सच्या फॉर्म मध्ये, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्सच्या फॉर्म मध्ये दिलेले असतील, तर त्यांचा तुम्ही म्हणजे क्रॉस प्रोडक्ट कसा काढणार, क्लिअरली काय करायचं, दोन वेक्टर दिले असतील त्यांना काय करायचं, कशात बसवायचं 3x3 च्या डिटर्मिनंट मध्ये, आणि तो 3x3 चा डिटर्मिनंट सोडवला की मिळणारं उत्तर म्हणजे तुमचा काय असणार, तिसरा वेक्टर असणार. ओके, क्लिअर सगळ्यांना? गणित आपण ह्याच्यावरची सोडूच. समजलं का सगळ्यांना? हे लिहून घ्या. दिस इज द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स which are given in the form of x y z components. लिहून घ्या हे व्हिडिओ पॉज करून. एक गणित सोडूया चला पटकन. याच्यावर दोन वेक्टर्स दिलेत. चला दिलंय बघा. आता मी क्वेश्चन लिहित नाही, असं दिलंय बघा, वेक्टर r इज इक्वल टू 4i cap plus 6j cap minus 3k cap and vector p is equal to 2i cap plus 4j cap minus 5k cap. Find vector r cross vector p. Okay, फाइंड आउट करा म्हटले वेक्टर r प्लस इंटू वेक्टर p. चला कसं सॉल्व्ह करणार, वेक्टर r इंटू वेक्टर p. काय करायचं सिंपली सांगतो तुम्हाला, ह्याला तुम्ही डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं. कसं लिहायचं, 3x3 चा डिटर्मिनंट घ्यायचा. पहिल्या कॉलम मध्ये, पहिल्या रो मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप, दुसऱ्यामध्ये पहिल्याचे सगळे कंपोनेंट्स म्हणजे 4 पहिल्या वेक्टर साठी 4 6 आणि -3, आणि दुसऱ्यामध्ये दुसऱ्याचे 2 4 -5. झाला डिटर्मिनंट झाला. आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला की मला मिळणार याचा क्रॉस प्रोडक्ट. आता डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा बघा, r क्रॉस p. ओके बघा, आय कॅप इंटू हा पूर्ण क्लोज करायचा कॉलम, हा रो क्लोज करायचा, आणि जे उरते त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलं बघा, 6 इंटू -5 किती येणार, -30 येईल का, मायनस बघा, परत हे -3 इंटू 4 किती येणार, -12 येईल का. सो इथे किती आलं, मायनस मायनस प्लस होईल का, म्हणजे -30 प्लस 12. कळलं का कसं आलं, -3 -4 -12, मायनस मायनस किती झालं प्लस, म्हणजे आय कॅप इंटू किती, -30 प्लस 12 मायनस दुसरी टर्म मायनस घ्यायची जे कॅप इंटू. आता दुसरा कॉलम क्लोज बघा, काय दिसते तुम्हाला, 4 इंटू किती -5, 4 इंटू -5 किती, -20
परत काय दिसतंय बघा, -3 × 2 किती, -6. मायनस मायनस काय होणार, प्लस. मध्ये मायनस घ्यायचं असतं, मायनस मायनस काय झालं, प्लस. तिसरा प्लस घ्यायचा, के कॅप, हा क्लोज करा. चला काय दिसतंय तुम्हाला, 4 × 4 किती, 16, मायनस, हे क्लोज केलंय ना, 6 × 2 किती, 12. ओके. आता बघा, हे आय कॅप ॲज इट इज, हे किती येईल बरं, -13 + 12 -18 येईल का, हे मायनस जे कॅप ॲज इट इज, -20 + 6 किती, -14 येईल का बघा, प्लस के कॅप इंटू 16 - 12 किती, 4. मग सिंपली काय येणार हे बघा, मग मल्टिप्लाय करा, -18 आय कॅप येईल का, मायनस मायनस काय होणार, प्लस, म्हणजे +14 जे कॅप प्लस 4 के कॅप. हे आलं तुमचं वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. संपलं उत्तर. जर तुम्हाला 3/3 चा डिटर्मिनंट सोडवायला आला तर वेक्टर प्रोडक्ट वरचे कुठलेही गणित तुम्ही सोडवू शकता. समजलं का सगळ्यांना, कळलं सगळ्यांना. काय करायचं, दिले असेल वेक्टर कुठल्या फॉर्म मध्ये, म्हणजे आय कॅप जे कॅप के कॅपच्या 3/3 चा डिटर्मिनंट घ्यायचा आय जे के, पहिल्या वेक्टरचे कोएफिशिएंट लिहायचे, मग दुसऱ्या वेक्टरचे कोएफिशिएंट घ्यायचे, डिटर्मिनंट सोडवायचा, डिटर्मिनंट सोडवला की विषय संपला. समजलं सगळ्यांना. पण तुम्हाला असा पण प्रश्न विचारतील, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड काढा. कशी काढणार मॅग्निट्यूड, आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड कशी काढायची. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर क्रॉस पी इज इक्वल टू काय करणार तुम्ही, मला असेल का, मॉड ऑफ वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. जर मॅग्निट्यूड काढा म्हटलं तर अंडर रूट येणार ना सगळं. अंडर रूट काय येणार, -18 चा स्क्वेअर किती, -18 चा स्क्वेअर प्लस 14 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. 18 चा वर्ग किती असतो, किती असतो, 16 चा 256 असतो, एवढा मला माहिती आहे. 18 चा बहुतेक 324 असतो. काय असेल तुम्हाला माहिती आहे ना, तुमको जे मालूम आहे ना, 14 चा 196 असतो, 4 चा 16 म्हणजे किती राहतो, 324. मला माहित नाही, तुम्ही सोडवा एक्झॅक्टली. आता वर्ड स्क्वेअर मी पाठ करत बसत नाही, तुमचं तुम्ही सोडवा, उत्तर काय असेल ते घ्या. एवढं सोपं देतेच की तुम्हाला. चला समजलं का सगळ्यांना. प्रॉपर्टी नंबर 4 कळली का. आता शेवटची नाही, प्रॉपर्टी नंबर 5 बघितली आपण. आता शेवटची प्रॉपर्टी बघायची वेक्टर प्रोडक्टची. पटकन बघूया, लिहून घ्या हे सगळं 100च्या स्पीडनं. 18 चा वर्ग किती असतो, 18 × 18 बहुतेक 324 असतो, बहुतेक. 324 घेऊन सोडवा की, येते ना तुम्हाला सोडवता, सोडवा. चलो बघा, शेवटची प्रॉपर्टी नंबर 6 पुसतो नाही, पण तुम्ही लिहून घेतलेच की. द मॅग्निट्यूड ऑफ cross product of two vectors, the magnitude of cross product of two vectors is numerically equal to the area of parallelogram whose adjacent sides represents the two vectors. काय सांगायचं बघा, एखादा काय असेल, पॅरलेलोग्राम असेल, ओके, आणि त्या पॅरलेलोग्रामचे दोन वेक्टर्स जर, दोन ऍडजस्टंट साइड जर दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील, तर त्या पॅरलेलोग्रामचा, मास्टर लय स्पीड मध्ये साइड झाला, टोपन गेलो म्हणून टोपन घ्यायला पाहिजे, नाहीतर अरे बापरे बापरे बापरे. हा म्हणजे बघा कसं, बघा फॉर एक्झाम्पल हे बघा, हा पॅरलेलोग्राम आहे सपोज, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू, हा जॉईन असा केला मी, ओके.
ओके, मग हा जो पॅरलेलोग्राम आहे, या पॅरलेलोग्रामच्या दोन ऍडजस्टंट साइड्स काय करतात, दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील, तर या पॅरलेलोग्रामचा जो एरिया आहे, म्हणजे थोडक्यात काय, हा जो पॅरलेलोग्राम आहे बघा असा आहे, ह्याला नाव देऊया आपण, काय नाव देऊया, ओ ए बी सी असं नाव दिलं. देन ही प्रॉपर्टी काय सांगते, मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, म्हणजे या दोन वेक्टरचा जो क्रॉस प्रोडक्ट आहे तो कुणाला इक्वल असणार माहितीये का, न्यूमेरिकली हा जो पॅरलेलोग्राम आहे या पॅरलेलोग्रामच्या एरियाला, म्हणजे वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू मॉड ऑफ वेक्टर की पी क्रॉस वेक्टर क्यू पी इज इक्वल टू एरिया ऑफ पॅरलेलोग्राम ओ ए सी बी ह्याला इक्वल असतो. कसं काय हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. त्यासाठी काय केलं बघा, मी इथून एक परपेंडिक्युलर काढला असं बीडी, काय काढला बीडी. ओके, हा बीडी म्हणजे ऍक्च्युली काय असणार, हाईट. मग पॅरलेलोग्रामचा एरिया काय असतो बरं, येस बघा, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काय असतो, इज इक्वल टू काय, बेस इंटू हाईट. आता बेस तर माहिती आपल्याला किती आहे, पी, हाईट किती असणार, बीडी. ओके, नाव इन ट्रायंगल ओबीडी, ट्रायंगल ओबीडी मध्ये साइन थिटा इज इक्वल टू काय बघा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे बीडी अपॉन ओबी इज इक्वल टू, देयरफॉर बीडी इज इक्वल टू किती सांगा, ओबी साइन थिटा, बरोबर का. बट ओबी किती आहे, क्यू आहे का, म्हणजे बीडी इज इक्वल टू किती आलं, क्यू साइन थिटा. देयरफॉर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काय आलं बघा, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम कुठला, ओ ए सी बी इज इक्वल टू बेस किती आला, पी इंटू हाईट, बीडी किती आला, क्यू साइन थिटा, बरोबर का. संपला विषय, विच इज इक्वल टू, देयरफॉर हे बघा, हे इक्वेशन नंबर फर्स्ट. Okay, we have vector p cross vector q, mod of vector p cross vector q is equal to p into q sin theta. Equation number second. आता 1 आणि 2 कंपेअर करा. 1 आणि 2 कंपेअर केल्यावर असं लक्षात येतं दोघांची LHS सेम असेल तर RHS पण कशी असणार, सेम. Therefore here I can write mod of vector p cross vector q is equal to area of parallelogram OACB. संपला विषय. Hence proved. सो काय प्रूव्ह केलं आपण असं प्रूव्ह केलं की दोन वेक्टर्सचा जो वेक्टर प्रोडक्ट असतो तो वेक्टर प्रोडक्ट न्यूमेरिकली एका पॅरलेलोग्रामच्या एरिया एवढा असतो, जो ज्या पॅरलेलोग्रामच्या दोन ऍडजस्टंट साइड्स त्या दोन वेक्टर्सना काय करतात, रिप्रेझेंट करतात. आलं लक्षामध्ये. सो द मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, बघा पी आणि क्यू च्या क्रॉस प्रोडक्टची जी मॅग्निट्यूड आहे ती या पॅरलेलोग्रामच्या एरियाला कशी असते, न्यूमेरिकली इक्वल टू असते, प्रोव्हाइडेड दॅट द ऍडजस्टंट साइड ऑफ पॅरलेलोग्राम मस्ट रिप्रेझेंट दीज टू वेक्टर्स. ते नुसतं लिहिलेलं नाहीये, आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. सगळ्यांच्या लक्षात आलं का. सो हिअर वी आर फिनिश्ड विथ वेक्टर प्रोडक्ट as well as we are finished with scalars and vectors. ओके, स्केलार्स अँड वेक्टर्स मॅथमॅटिकल मेथड मधला फर्स्ट पार्ट आपला संपलेला आहे. आता राहिला सेकंड पार्ट. सेकंड पार्ट हा टोटली कॅल्क्युलस बेस्ड आहे आणि तो असा व्हर्च्युअली थोडासा एक्सप्लेन करणं किंवा एक समजून सांगणं थोडंसं मला पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आणि ते तुम्हाला पण अंडरस्टँड करायला अवघड जाणार. कारण कॅल्क्युलस पार्ट डिस्कस करत असताना मोनोलॉग होऊन चालत नाही. आता मोनोलॉग चालू आहे. मोनोलॉग म्हणजे एकटा माणूस बोलतोय, बाकीचे ऐकतात. डायलॉग असणं गरजेचं आहे. डायलॉग म्हणजे काय, मी बोलतोय आणि जो ऐकणार आहे तो पण बोलू शकतो. म्हणजे जेव्हा आपण समोरासमोर येऊ त्याच वेळेला आपण कॅल्क्युलस पार्ट स्टडी करू शकू. सो डोंट वरी, कॅल्क्युलस पार्ट आपल्याला घ्यायचाच आहे. आता तो घेणं प्रॅक्टिकली शक्य नाही कारण आपण समोरासमोर पाहिजे. ते आपण कधी घेऊया, येस, जेव्हा आपण फिजिकली क्लासेस चालू करू त्यावेळेला. पण स्केलार्स अँड वेक्टर चॅप्टर आपला जो शिकवलेला आहे त्यात तुम्हाला काही डाऊट असेल तर तो तुम्ही मला कधी पण विचारू शकता. शिवाय आपल्याला या चॅप्टरवर बेस्ड काही न्यूमेरिकल्स घ्यायचे आणि काही MCQ सुद्धा घ्यायचे आहेत. ओके, सो हिअर वी आर फिनिश्ड विथ वेक्टर प्रोडक्ट अँड ऑब्विसली स्केलार्स अँड वेक्टर चॅप्टर. थेरॉटिकली याच्यावर बेस्ड काही टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल्स असतील, काही ऍडिशनल न्यूमेरिकल्स असतील, काही MCQs असतील.
ते आपल्याला डिस्कस करायचे ते आपण पुढच्या सेशनमध्ये करूया. ओके, आताच्या सेशनसाठी इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.